तर नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे कारण आग्रोळी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅक लगत जो असणारा मोरवे जलवाहिनीवरील पाणी गळती रोखण्यासाठी आता काम करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आणि त्यामुळे आज पाणी पुरवठा होणार नाही तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता महापालिका प्रशासनानं केलंय। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। पुणेकरांसाठी ही खुशखबर आहे कारण शहरात यंदा पाणी कपात होणार नाहीये। धरणात शहराला आता 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीमध्ये 2% अधिक पाणी आहे। पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणांमधनं पाण्याचा पुरवठा होतो। या सर्व धरणांमध्ये आता सध्या 41% पाणी उपलब्ध आहे। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बातमी आहे। मुंबईसह उपनगरामध्ये आजपासून तापमानामध्ये घट होणार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उष्मा जाणवतोय। आर्द्रतेमुळे आता जाणवणारा उकाडा बेचैन करणारा होता। नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती, मात्र आता तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज आहे। बघूयात पुढची बातमी। पुणे जिल्ह्यात सीएनजीच्या दरात आता वाढ झालेली आहे। 75 पैशांनी सीएनजी महागलाय। पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। नवीन दर प्रति किलो 89.75 रुपये झालेत। तर खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती आता बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्यात। दुसरीकडे 2023 ते 24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा आता भरल्या जाणार आहेत आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय घेणार आहे। या जागा सळसेवतीतून भरण्याचा अधिकार जो आहे तो आता संस्था चालकांना देण्यात आलाय। आणि आता बातमी वाहन चालकांना दिलासा देणारी। HSRP नंबर प्लेट आता घरपोच मिळवता येणार आहेत। एखाद्या सोसायटी किंवा इमारतीमधील 25 पेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी केल्यास त्या ठिकाणी एजन्सीकडून HSRP बसवून देण्यात येणार आहे आणि यासाठी कोणत्याही फिटमेंट चार्जची आकारणी करण्यात येणार नाहीये। दुचाकीसाठी 125 आणि 4 चाकींसाठी आता 250 रुपये फिटमेंट चार्ज आहेत। केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर दुचाकीसाठी 125 रुपये फिटमेंट चार्ज मोजावा लागणार आहे, तर 4 चाकीसाठी 250 रुपये। दुचाकीसाठी 531 रुपये HSRP नंबर प्लेटसाठीचे हे चार्जेस आहेत। या 3 चाकीसाठी 590 रुपये मोजावे लागणार आहेत। तर 4 चाकी आणि व्यावसायिक अवजड वाहनांसाठी 879 रुपये मोजावे लागतील। बातमी आता पुण्यातून। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे कुटुंबाला आता शिंदेंनी दिलेली मदत नाकारलेली आहे। एकनाथ शिंदेंकडून भिसे कुटुंबाला 5 लाखांची मदत देण्यात आली होती, मात्र पैसे नको, हॉस्पिटलमधील चुकीच्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी आता भिसे कुटुंबियांनी केली आहे। शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली आणि याआधीही चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती, मात्र तीही मदत भिसे कुटुंबियांनी आता नाकारली आहे। बातमी आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आहे। ही नाशिकमधून सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं आता वयोवृद्ध पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे। त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येपूर्वी मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे असं चिठ्ठीत लिहिण्यात आलेलं आहे।
लता जोशी आणि मुरलीधर जोशी अशी मृत दाम्पत्यांची नावं आहेत. त्यांची दोन्ही मुलं आता मुंबईत आपल्या कुटुंबासह राहतात. बातमी आता सोलापुरातून. सोलापुरात पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वसंत पवार आणि सोनाबाई पवार अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत. किरकोळ वादातून दारूच्या नशेत वसंत पवार यांना सोनाबाई पवार यांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली आहे आणि या मारहाणीमध्ये सोनाबाई पवार यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर वसंत पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वाशीच्या शेलगाव आर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या 2 चिमुकल्या बाळांचा जीव घेतलाय. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षांनंतर घरात जुळे बाळांनी पोटी जन्म घेतला. मात्र बाळाची वाढ होत नसल्याने आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पाणीच्या टाकीत 2 लहान मुलांना संपवलं. जुळ्या मुलांना टाकीत बुडवल्यानंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेने आता परिसरात खळबळ उडाली आहे. बातमी आता तुळजापुरातून. ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे आणि या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेश बंदीची कारवाई केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतलाय. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत. आतापर्यंत 80 जणांना चौकशीच्या नोटीसही पाठवण्यात आल्यात. मुंबईतून अमरावतीत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना आता अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 ग्रॅम MD ट्रकसह 3 मोबाईल असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक करण्यात आलेली तिन्ही आरोपी बडनेरा शहरातील आहेत आणि ते मुंबईहून कारमधून अमरावतीत येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या स्पेशल स्क्वॉडने सापळा रचत त्यांच्यावर कारवाई केली. आणि आता पालकांची चिंता वाढवणारी बातमी. धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसतात. हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती समोर येते आणि या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामांवरही आता सवाल उपस्थित होत आहेत. साखर आयुक्तालयाने आता शेतकऱ्यांची रास्त किंवा किफायतशीर दराची रक्कम जी आहे ती न देणाऱ्या साखर कारखान्यांना दणका दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 10 अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 आणि संभाजीनगरमधील 1 अशा 15 कारखान्यांना थकबाकी वसुलीची नोटीस काढली आहे. साखर कारखान्यांनी आता गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची FRPची रक्कम न दिल्यामुळे नोटीस काढण्यात आली आहे. बातमी आता नवी मुंबईतून. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लॅम्बोर्गिनीचा थरार पाहायला मिळालाय. ही घटना आता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटार मासिक अँटोकारनं ही चाचणी आयोजित केली होती. ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतर पार पडल्याचं सांगण्यात येत आहे आणि या घटनेमुळे विमानतळाच्या धावपट्टीवरील काम अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. In a Lamborghini Revuelto, it doesn't get better than this. In a Lamborghini Revuelto, it doesn't get better than this. आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची. मुंबईकरांनो, पुढील 2 दिवस रात्री उशिरा बाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडा, कारण शुक्रवार आणि शनिवारी पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप डाऊन धीम्या मार्गावर रात्री 11 ते सकाळी 8:30 ब्लॉक असणार आहे, तर अप डाऊन जलद मार्गावर रात्री 12:30 ते सकाळी 6:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. माहीम ते बांद्रे स्थानकादरम्यान आता पुलाचा गर्डर जो आहे तो टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक देण्यात आलाय.
आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. दीनानाथ रुग्णालय आता दोषी ठरलंय. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय. एवढंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारसी देखील करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असाही ठपका चौकशी समितीने ठेवलाय. प्रशांत कोरटकरचा मुक्काम उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहातच असणार आहे. आज शासकीय सुट्टी असल्याने कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबलाय. उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर येईल. कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयाने आता बुधवारी स्पष्ट केलंय. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे असा निर्णय तुळजा भवानी मंदिर संस्थाननं घेतलाय. त्या पुजाऱ्यांना आता कायमस्वरूपी मंदिरात प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत. धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसतात. हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमुळे आता पोलिसांच्या कामावरही सवाल उपस्थित होत आहेत. पुण्याजवळील वाघोली स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळाली. एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित करण्यात आली होती आणि या सोसायटीतील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली आहे. दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये एका कपड्यावरून 2 महिलांमध्ये वाद झाला. पण प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. उत्तर प्रदेशच्या झाशीमधील एसटीएम कोर्टात 2 वकिलांमध्ये राडा पाहायला मिळाला. जामिनावरून वकिलांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. दरम्यान या घटनेतील वकिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ 90 दिवसांनी थांबवलाय. ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावलाय. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. वणीच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिर प्रशासन किंवा पोलिसांकडून गडावर गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे लहान मुलं वयोवृद्धांचे प्रचंड हाल झालेत. नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांनी आता संताप व्यक्त केलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लॅम्बोर्गिनीचा थरार पाहायला मिळाला. जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटार क्लासिक ऑटोकारनं ही चाचणी आयोजित केली होती आणि ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच पार पडल्याचं सांगण्यात येत आहे. कुलाबा वांद्रे सिब्स भुयारी मेट्रो 3 मार्गेतील स्थानकांची नावं आता मराठीतही झळकणार आहे. MMRC कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष आहे असा आरोप MMRC फेटाळून लावलाय. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आता मास्टर माइंड तय्यबुर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलंय. NIAचं पथक राणाला घेऊन दिल्लीत दाखल झालंय आणि त्यानंतर NIA त्याची कस्टडी घेईल आणि दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे. तर आपण बघतोय 26/11चा मास्टर माइंड राणाला आता भारतात आणण्यात येत आहे.
दिल्लीतून मुंबईत आणून राणावर आता खटला चालवला जाण्याची शक्यता आहे आणि मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते. तर आपण बघतोय दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जो आहे तब्बूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलंय. NIAचं पथक राणाला घेऊन आता दिल्लीत दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर NIA त्याची कस्टडी घेईल आणि दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत त्याला आता आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे. 26/11चा मास्टर माइंड राणा जो आहे तो आता भारतात त्याला आणलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं. सचिन, काय अधिकची माहिती मिळते? राणाला भारतात आणण्यात येत आहे आणि यानंतर त्याला कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं बोललं जात आहे. काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की तहव्वूर राणा अखेर पालम एअरपोर्टवरती दाखल झालेला आहे. हवाई दलाचा हा एअरपोर्ट असून आताच काही वेळापूर्वी तहव्वूर राणाला घेऊन भारतीय अधिकारी हे भारतात दाखल झालेले आहेत. आता NIAचा ताफा त्याला घेऊन NIAच्या हेडक्वार्टरमध्ये जाईल आणि तिकडे त्याची चौकशी केली जाईल आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल. दरम्यान आपण बघतोय की तहव्वूर राणाच्या सुरक्षिततेसाठी आणि किंवा त्यावर कोणताही हल्ला होऊ नये या दृष्टीने संपूर्ण विमानतळावरती मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तब्बल 30 गाड्यांचा ताफा हा तहव्वूर राणाला घेऊन NIAच्या हेडक्वार्टरमध्ये जाईल. याआधी सकाळी आपण बघितलं होतं की NIAचं जे हेडक्वार्टर होतं तिकडे देखील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. हेडक्वार्टरच्या जवळ जे मेट्रोचा दरवाजा उघडत होता तो देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला होता. आणि आपण बघतोय की ते भारत सरकारचं जे प्रयत्न होते की तहव्वूर राणाला त्याचं एक्स्ट्रॅडिशन करावं, त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आणि अखेर तहव्वूर राणा जो 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड होता तो आता भारताच्या तावडीत सापडलेला आहे. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि जी NIAने त्याच्या विरोधात 2009 मध्ये कॉन्स्पिरसीची केस घेतली होती त्याच्यामध्ये त्याचा ताबा घेतला जाईल आणि त्याची चौकशी जी आहे ती केली जाईल. आणि या संपूर्ण जो मुंबईवरती हल्ला झाला त्यामध्ये कशा प्रकारे पाकिस्तानची जी संघटना आहे त्यासोबतच लष्कर-ए-तैयबा याचा कशा प्रकारे हात होता याचा सगळा उलगडा जगासमोर करण्यात तहव्वूर राणाच्या एक्स्ट्रॅडिशनमुळे भारताला मदत होणार आहे. नक्कीच सचिन, NIA त्याची कस्टडी घेणार आहेत आणि दिल्लीतून मुंबईत आणल्यावर त्याचा खटला चालवला जाणार आहे आणि त्या खटल्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच 26/11चा जो मुख्य गुन्हा जो होता तो मुंबईत दाखल होता. मुंबई गुन्हे शाखा त्याचा तपास करत होती आणि फाशी झाली ती देखील मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गुन्ह्यातच झालेली आहे. आणि इतर ज्या अनेक चार्जशीट या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई गुन्हे शाखेने देखील तहव्वूर राणावरती याआधी एक आरोपपत्र. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.